जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, ते पण सोलो ट्रॅव्हलिंगचा. PCMC टू पुणे कसं ट्रॅव्हल करते हे सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. माझी पहिली ID माझ्याकडनं चुकून डिलीट झाली आहे रात्रीच. ही नवीन ID ओपन केलेली आहे. परत शून्यापासून सुरुवात. ते मॉनिटायझेशन होणार होतं माझं अकाउंट. जाऊ द्या, स्वतःचं तिकीट काढून झालं. आणि एक मुलगी म्हटली की मला येत नाही, मला हेल्प करसो. तिला पण मी हेल्प केलेली आहे, पण तिची प्रायव्हसी जपण्यासाठी मी फक्त एवढं शूट केलं. सो पायऱ्या चढून पटकन गेलेली आहे मेट्रो स्टेशनला. आणि आता इथून पुढचा प्रवास तुम्हाला दिसणारच आहे. सो स्टे ट्यून्ड गाईज. सो फायनली साड्या घेतल्यात आणि तोंड माझं बांधलेलंच राहणार आहे, कारण की खूप ऊन आहे. फायनली साड्या भेटल्यात. ॲज युजल झोला घेऊन फिरतीये मी. आता जेवूया. इकडे मस्त खानावळ आहेत बॅक साईडला, पण नको, रेस्टॉरंटमध्येच जाऊया. स्टे ट्यून्ड गाईज. सो आता आईची आणि मावशीची साडी घेऊन झाली आहे. आता वहिनीची साडी घ्यायची राहिली आहे. भेटते की नाही काय माहिती, बघूया. स्टे ट्यून्ड. सो आता तुम्हाला हे समोर दिसत असेल सँडविचचं फेमस स्टॉल आहे. पेशवाईच्या जवळच आहे. लेडीज पेशवाई शॉप नक्षत्र, त्याच्या जवळच आहे. पण मी तिथे जाणार नाही, कारण की ते चालू झालं नाही आहे वाटतं. आणि हे जेंट्स पेशवाई आता मला ते दाखवता नाही. आणि हे पिझ्झा स्टॉल हा पण व्हायरल आहे. या चौकातल्या ऑलमोस्ट गोष्टी व्हायरल आहे. मेन म्हणजे ते सँडविच मी ट्राय केलेलं आहे, खरंच अमेझिंग टेस्ट आहे. आणि हे पिझ्झावाला आणि मोमोजवाला एक फेमस आहे, पण मोमोजवाला बंद आहे. ऊन आहे खूप जास्त. आणि लास्ट टाइम पण आम्ही जिजामध्ये जेवलेलो, आता पण मी जिजामध्येच चाललेली आहे, ते पण एकटी. चला स्टे ट्यून्ड. सो फायनली माझं ताक पण आलंय आणि दाल खिचडा एवढा पडलाय. मी एकटी कसं खाणार आहे माहित नाही, पण मला एकटीला भीती वाटत नाही. माझी बॅग बघा, सेपरेट जागा भेटली तिला बिचारीला. खाऊन झाल्यावर भेटते. स्टे ट्यून्ड गाईज. सो पनीर टिक्का आलाय, त्यातले मी 2च पीस घेतले, बाकीचे पार्सल केले, कारण की एवढं नाही जाणार आहे मला. त्यामुळे जर नंतर रस्त्यात भूक लागली तर खाता येईल. त्यामुळे स्टे ट्यून्ड गाईज. खूप घाण ताट दिसतंय माझं, सॉरी फॉर दॅट. सो आता खूप ऊन आहे, त्यामुळं मी अशी तयार झालेली आहे. आणि आता वहिनी साहेबांची साडी पण तयार झाली आहे. सो फायनली मी घ्यायला चालली आहे. आणि एवढं पॅक राहावं लागतं, बहिणीचं लग्न आहे त्यामुळं. समू तुझ्यासाठी फक्त. सो स्टे ट्यून्ड. ऊन म्हणजे भयानक आहे, भयानक. काय सांगू तुम्हाला. थंडी चालू झाली आहे की उन्हाळा कळतच नाही आहे. आणि हे पुण्यातलं मार्केट जे दुपारी शांत असतं, 1 ते 4 पुणेकर झोपतात म्हणून ना, संध्याकाळी बघा केवढी घासाघीस गर्दी असते. स्टे ट्यून्ड. आता मला जिजामध्ये जेवायचं होतं, म्हणून कलाक्षेत्रमच्या दुसऱ्या म्हणजे पुढच्या गल्लीत मी आले होते. आपल्याला बॅक गल्लीमध्ये जायचं आहे. सो जिजापासनं सरळ आलात ना की तुम्हाला हे फेमस, रीलवरती फेमस असं हे भेटेल. काय म्हणतो त्याला, हर्षवर्धन कोल्ड ड्रिंक्स.
सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स भेटतात. याचे मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवली आहे, पण एकही हेल्दी नसते, सगळ्यांमध्ये शुगर असते कंपल्सरी. सो हा सरळ रस्ता होतो, इथून पण आपण जाऊ शकतो, पण इथून आतच जायला लागणार आहे, म्हणून आपण इथूनच आत जाऊया. पुण्यातले ऑलमोस्ट रस्ते असे पडलेच होते, आता मी तोंडपाठ झालेत. आणि हे कॉस्की नवीन घागऱ्याचं शोरूम जिथे मी गेले होते, जास्त कलेक्शन नाही आहे, मी हायली रेकमेंड करेन, नका जाऊ. कॉस्कीच्याच बाजूला मॅगडी आहे, तुम्हाला खाण्यासाठी खूप ऑप्शन आहेत. एक जिजा बेस्ट आणि मॅकडॉनल्ड्स तर आहेच. सो आता सो फायनली रस्ता क्रॉस केला आहे. आणि एक अमेझिंग शॉप आहे, ते दिवाळीनंतर मी रिव्हील करेल, आत्ता रिव्हील नाही करणार आहे फॉर सम पर्सनल सिक्युरिटी पर्पज. सो एक पुण्यामध्ये अमेझिंग, पुण्यात भरपूर अमेझिंग शॉप आहेत, मी सगळ्या शॉपविषयी तुम्हाला सांगेलच. जसं की तुम्हाला सिल्कमध्ये भारी भारी साड्या हव्या असतील तर कलाक्षेत्रमध्ये जा. त्यानंतर तुम्हाला जर पैठणी ऑथेंटिक हवी असेल तर पेशवाईतच जा. त्यानंतर घागऱ्यांसाठी पण शॉप आहे, ते पण दाखवते. आणि आणखीन एक शॉप आहे जे तुम्हाला मी आता नाही दाखवणार, ते मी नंतर रिव्हील करेल. सो स्टे ट्यून. सो घागऱ्यांसाठी हिंद एक बेस्ट आहे, वन पीस आणि घागऱ्यांसाठी. कजरी पण आहे. आणि इथून आहे ना तुम्हाला आता परत रस्ता क्रॉस करून जावं लागेल. थांबा, हे जे समोर दिसत आहे ना वामा, ते पण बेस्ट आहे घागऱ्यांसाठी. पण ट्रॉफिक बघू शकता, गाड्या सगळ्या अडकल्यात, त्यामुळे चालणाऱ्यांची मज्जा ऑलवेज रॉक. पुण्यात शक्यतो गाडी घेऊन येऊ नका, हायली रेकमेंडेड. सो ते जे वामा आहे ना, तिथे तुम्हाला जर 30च्या पुढे 40च्या पुढे म्हणजे खालच्या सेशनला आहे ना, कमी रेंजमध्ये पण घागरे आहेत आणि हायफाय रेंजमध्ये पण आहेत. पण कजरीमध्ये वगैरे घ्यायचे असतील ना, तिथे पण सेम तुम्हाला बेसिक टू हाय रेंज भेटेल आणि चांगल्या क्वालिटी भेटतील. स्टे ट्यून. सो तुमच्या घरात डायबिटीज पेशंट असेल, कोणी डाएटवर असेल तर नो वरी, इथे शुगर फ्री मिठाई फर्स्ट काउंटरला भेटते. चितळेंमध्ये तुम्ही एंटर झालात की असा पास भेटेल, मग फर्स्ट काउंटरला तुम्हाला शुगर फ्री मिठाई भेटेल, ज्याच्यामध्ये गुलाबजाम, काजू कतली आणि हे खाली दिलेले 3 प्रकारच्या व्हरायटीचे लाडू आहे, ज्याच्यामध्ये मूग लाडू, बेसन लाडू आणि नाचणीचा लाडू आहे. असे काउंटर्स असतात वेगवेगळे. आता आपल्याला भाकरवडी घ्यायची तर ती 7 नंबर काउंटरला भेटेल. शुगर फ्री मिठाई 1 नंबर काउंटरला भेटेल. स्टे ट्यून. सो इथे सगळी तुम्हाला फ्रेश भाकरवडी भेटेल 7 नंबर काउंटरला. हे सगळं चिवडा, फरसाण, चकली, सुकामेवा विभाग हे. आणि इथे जाऊन बिल करायचं. सो आता आपण बिल करूया. स्टे ट्यून. सो फायनली घेतलेलं आहे. काय काय घेतलं तुम्ही बघितलंच आहे. शुगर फ्री मिठाई आणि भाकरवडी ॲज युजल, जी मॅन्डेटरी आहे पुण्यात आल्यानंतर घेणं. इथली खूप फ्रेश आहे, नक्की ट्राय करा. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. स्टे ट्यून. सो फायनली सगळी शॉपिंग झालेली आहे. पिशवी नंबर 1, पिशवी नंबर 2, पिशवी नंबर 3 जी इकडे आहे, दिसते की नाही काय माहिती तुम्हाला. सो मेट्रो स्टेशनला जाऊन भेटते. स्टे ट्यून. दिवाळीच्या किल्ल्यांसाठी आणि मूर्त्या पण आलेत आणि इवन किल्ले पण आलेत. सगळं मार्केट सजलंय दिवाळीच्या सामानाने. चला मी तिकीट काढते, कारण की आतमध्ये रेंज नसते, मग मला कॅश नाही आहे माझ्याकडे. सो स्टे ट्यून. फायनली तिकीट काढलं आणि तुम्ही घाम बघू शकता. खूप ऊन आहे बाहेर, खूप डेंजर. बिस्लरी पण घेतली आहे, गार मस्त. आता कुठेतरी थांबते, स्टोल, चष्मा सगळं ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. स्टे ट्यून गाईज. सो फायनली तिकीट स्कॅन झालेलं आहे आणि एवढं सगळं सामान घेऊन मी निघलेली आहे. सो भेटते थोडंसं वेळात. स्टे ट्यून. मला खूप तहान लागली आहे, पण थांबून पाणी प्यायला पण टाईम नाही आहे. स्टे ट्यून. आणि हा व्ह्यू बघा कसला भारी दिसतो ना. आणि आता हा अवतार बघा, हालत बेकार आहे. हे बघा श्रोत कुठे गेलंय माझं. एकट्याने ट्रॅव्हल करणं एवढ्या सगळ्या सामानात सकट टू डिफिकल्ट. स्टे ट्यून.
सो इथे मी असं का करते तुम्हाला सांगते. समोरून आले आणि 2 नंबरच्या गेट म्हणजे एक्झिट गेटकडं मी वर चढले. खाली जायचं आहे मेट्रोसाठी, तर त्याच्यासाठी मी असं तोंड करत होते आणि हसत होते स्वतःवरतीच. इथून खाली जायचं होतं आणि मग मेट्रो स्टेशन. आता मी वाट बघते, दारासमोर उभं राहावं लागतं एवढं सामान घेऊन, तेव्हाच मेट्रोत जागा भेटते. फायनली मला जागा भेटलेली आहे आणि सामान बघू शकता. 2 पिशव्या पायात ठेवल्यात, 1 पिशवी घेतली आहे आणि खूप थकली आहे मी, कारण की ऊन खूप होतं बाहेर, डिहायड्रेशन होत होतं सारखं. तरी 1 लिटरचं पाण्याचा टास्क कंप्लीट केला मी. माझी बॉटल नाही आणली कारण की ऑलरेडी खूप सामान असणार आहे, त्यामुळे मला माहिती होतं. सो अशा प्रकारे पोहोचलेली आहे मी PCMC मेट्रो स्टेशन. सो फायनली उतरले आणि पुढे काय आहे. रिक्षा बुक केली कारण की खूप सामान, सोपं जावं. शेअरिंगच्या रिक्षामध्ये बसायला जागा नसते, ते मागे पुढे करून 4-4 जण बसवतात. स्वतःला जागा नसते तर सामान कसं घेणार, त्यामुळे मग रिस्कच नको म्हणून ओला बुक केली. आणि फायनली अशा प्रकारे आपला सोलो ट्रॅव्हलिंगचा प्रवास संपलेला आहे. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. स्टिल देन हॉप युअर खुश रहा. बाय.